नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आपली देवपूजेने. त्यानंतर सगळे कामं वगैरे आटपून इथे पोरं अभ्यासाला बसले होते आणि जेवणाला आज जास्त काही नाही. यांनी मुळा वगैरे आणला होता, हिरवी भाजी. तरी पण म्हटलं खूप फ्रेश होती ही, यांनी गावठी आणलेली होती. त्यानंतर बनवायची होती पापडी, त्याची भाजी बनवून घेतली. आणि आज आहे वरदचा बड्डे, त्याच्यामुळे आम्हाला जायचं होतं थोडी शॉपिंग करायला, खरेदी करायला. वरदच्या बड्डेची केकची वगैरे ऑर्डर आहे. पटकन जेवण वगैरे करून घेतलं. हो, बघते ना आता तुझं काय आहे, तुझंच बघायला येते. आणि याच्या बड्डेसाठी खूप नाही, आम्ही घरचेच होते ना, त्याचे 3-4 मित्र. कारण मधला दिवस होता, सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे जास्त काही कोणाला बोलवलं नव्हतं. ही आमच्या बिल्डिंगमधलीच मुलं आहेत जी बसली होती सगळी, त्याची आजी. आणि इथे आम्ही वरच्या छोटंसं डेकोरेशन केलं होतं, बलून आणि ते रेडीमेड डेकोरेशन आणून बलून त्याच्या दीदीने फुगवले होते. आणि छान आम्ही त्याला आरती वगैरे करून छान केक कटिंग करून घेतला होता. आणि वरदला केकपेक्षा त्याच्या फ्रेंड्सने आणि आम्ही जो गिफ्ट आणला होता तोच बघायची जास्त घाई झाली होती. त्याच्यामुळे लवकर केक वगैरे कटिंग केला इथे आम्ही. त्याला तर खूपच आनंद झाला होता, कारण त्याचा बड्डे होता. त्याला असं वाटतं बड्डे म्हणजे मला सगळेजण गिफ्टच देणार, त्याला पाकिट नको हवं असतं, त्याला गिफ्ट हवं असतं. त्यानंतर इथे बघा, जसाच बड्डे झाला तसाच त्याने गिफ्ट ओपन करायला सुरुवात झाली. त्याच्या पप्पाने त्याला हॉट व्हील्स आणले होते, 10 हॉट व्हील्सचा सेट, कारण त्याला गाड्या खूप आवडतात. त्याच्यानंतर त्याच्या फ्रेंड्सने पण एक स्पायडरमॅनचं काय गिफ्ट दिलं होतं त्याला. त्याने लगेच उघडून दाखवलंसुद्धा. त्याच्या दीदीने त्याच्यासाठी छान ग्रीटिंग कार्ड वगैरे असं काही काही बनवलं होतं. हे त्याच्या फ्रेंड्सने आणलेलं गिफ्ट होतं. त्याच्याने ते उघडत नव्हतं म्हणून त्याला मी ते उघडून दिलं होतं. खूप छान वाटलं. त्याचे मित्र आले, मग त्यांना आम्ही खायला केक, वेफर, चॉकलेट वगैरे असं काही काही आणलं होतं, ते दिलं होतं. मला घरी काही बनवायला वेळ भेटला नाही, कारण आम्ही सकाळी लग्नाला गेलो होतो. त्यानंतर संध्याकाळी बड्डे, त्याच्यामुळे खूप काही वेळ मिळाला नाही काही करायला. जेवढं जमलं तेवढं थोडं याच्यामध्ये केलं, कारण दुसऱ्या दिवशी परत मॉर्निंगला स्कूल होती. मग इथे सगळेजण आम्ही केक, वेफर असं काही काही खायला बसलो होतो. हा छोटा बाबू आमच्या समोरचा आहे, त्यालाही आवाज आला तर तोही आला होता.